नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग इतरच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पुढारी पुढारी इन्फोग्राफिक्स दिव्यांगांसाठी आता पुनर्वसन केंद्र 73 केंद्रे स्वयंसेवी संस्थाच्या सहभागातून सुरू होणार. पुणे शिवाजी शिंदे दिव्यांग नागरिकांना विविध सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासनाच्या नमो दिव्यांग शक्ती अभियानाअंतर्गत राज्यात प्रत्येक जिल्ह्यात 2 यानुसार सुमारे 72 आणि मुंबई व मुंबई उपनगरमध्ये एक अतिरिक्त अशी 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रासाठी स्वयंसेवी त्यापैकी आतापर्यंत 58 पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात आले आहे. दिव्यांग नागरिकांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी छोटे छोटे व्यवसाय उभारून त्यांच्या जीवनात आर्थिक प्रगती करता यावी यासाठी राज्य शासनाने नमो दिव्यांग शक्ती अभियान राबवण्यास 2 वर्षापासून सुरुवात केली. ही केंद्रे कोठे कोठे उभारावीत यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार टप्प्याटप्प्याने ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. संस्थेची निवड करण्याची कार्यपद्धती दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी संस्थेची निवड करण्याची कार्यपद्धती आणि निकष शासनाने ठरवून दिले आहेत. त्यात प्रस्ताव सादर करणे, संस्थेची निवड पडताळणी, सामुदायिक अनुभव, स्वायत्तता मानक, स्वयंसेवी संस्था, संस्थेचे प्रकार, व्यवस्थापनाची क्षमता, कार्यक्षमता याशिवाय नियमानुसार आवश्यक असलेल्या कागदपत्रांचा समावेश आहे. दिव्यांगांना मिळणाऱ्या या सोयी सुविधा सर्वेक्षण व ओळख निश्चित करणे, दिव्यांग प्रमाणपत्र, परिवहन व रेल्वे पास, आवश्यक साहित्य उपलब्ध होणार, विविध योजनांचा लाभ मिळणार, तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण, व्यवसायासाठी प्रशिक्षण कर्ज देणे, दिव्यांग व त्यांच्या पालकाचे समुपदेशन. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दिव्यांग कल्याणच्या पदभरतीची घोषणा हवेतच. राज्यात 1999 पदे मंजूर, अतिरिक्त कर्मचाऱ्यावर कारभार. सोलापूर अमोल साळुंखे दिव्यांग कल्याण विभागाला स्वतंत्र दर्जा मिळाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसेच त्या कार्यालयासाठी 1999 पदे मंजूर केली. मात्र प्रत्यक्षात काही कार्यालयांचा कारभार हा अतिरिक्त कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. त्यामुळे दिव्यांग कल्याण विभागातील पदभरतीची घोषणा हवेतच विरल्याने चित्र सध्या राज्यात दिसत आहे. नव्याने निर्माण केलेल्या दिव्यांग कल्याण विभागात प्रशासकीय कामकाजासाठी 67 आयुक्त कार्यालयासाठी 12, 7 प्रादेशिक कार्यालयासाठी प्रत्येकी 10, जिल्हा स्तरावर प्रत्येकी 13, तालुकास्तरीय कार्यालयासाठी प्रत्येकी 4 अशी एकूण 1996 पदे मंजूर केली आहेत. मात्र ती पदे भरलेली नाहीत. त्यामुळे दिव्यांग शाळेत अतिरिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडे दिव्यांग कल्याण कार्यालयाचा पदभार दिला जात आहे. 13 जिल्ह्यात कार्यालय सुरू. सध्या राज्यातील 13 जिल्ह्यात दिव्यांग कल्याण कार्यालय सुरू केले आहे. त्या जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची या कार्यालयात नियुक्ती केली आहे. येत्या काही महिन्यात कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. 5 अधिकाऱ्यांची नियुक्ती. दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदावर 5 जिल्ह्यात 5 जणांची नियुक्ती केली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यासाठी आर.जी. गायकवाड, अहिल्यानगरसाठी प्रशांत गायकवाड, सातारा जिल्ह्यासाठी एल.जे. शेळके, धाराशिवकरिता सच्चिदानंद बांगर, तर जळगावला एम.एस. भागवत यांचा समावेश आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. देशोन्नती दिव्यांग ग्रामसेवकास मारहाण प्रकरणी न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला. देशोन्नती वृत्त संकलन. मीरा बू दिव्यांग असलेले असोला व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संतोष सवडतकर हे प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे सर्वेक्षण करत असताना त्यांना शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यांचे गळ्यातील रुमाल पकडून त्यांना चापटाने मारहाण केली व त्यांचे दिव्यांगाबाबत बोलून जीव मारण्याची धमकी दिली. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अशा लेखी तक्रारीवरून 22 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची बातमी देशोन्नती मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. त्यामुळे अढेरा येथील पोपनी सुरेश जारवाल यांनी त्यांचे
स्टाफसह आरोपी वाचा शोध घेऊन अटक केली व 23 मे रोजी सदर आरोपीला न्यायालय चिखली येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपीचा जामीन रद्द करून कारागृहात रवानगी केली आहे. ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष भगवान डोंगरदिवे यांनी ग्रामसेवक सवडतकर यांना सोबत घेऊन अंढेरा पोलीस स्टेशनला जाऊन घटनेची सविस्तर तक्रार दाखल केली. अशा तक्रारीवरून अंढेरा ठाणेदार रुपेश शकरगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार जारवाल यांनी आरोपी विरुद्ध कलम 132, 115(2), 351 BNS सह कलम 92 दिव्यांग व्यक्तीचे अधिकारी अधिनियम या कायद्याखाली गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. आरोपीस दुय्यम ठाणेदार जारवाल यांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयात सरकारी वकील आणि पक्षकाराचे वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींचा जामीन रद्द करून आरोपीची जेलमध्ये रवानगी केली. प्रतिनिधी धन्यवाद.